नमस्कार, मी प्रशांत कदम. अजित पवारांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी करणारी एफ-आय-आर शेवटपर्यंत रोहित पवार महाराष्ट्रात दाखल करू शकले नाहीत. ही एफ-आय-आर त्यांना शेवटी कर्नाटकामध्ये दाखल करून घ्यावी लागलेली आहे. ही बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांना काय वाटलं पाहिजे? या राज्याचे नेते, या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री एखाद्या विमान अपघातामध्ये दगावतात आणि त्यानंतर त्या प्रकरणाची साधी चौकशी करण्याची एफ-आय-आर सुद्धा या राज्यामध्ये दाखल करून घ्यायला पोलिसांना वेळ नाहीये. ना ती मुंबईत झाली, ना बारामतीमध्ये झाली. 4-4 आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आले, पण तरीसुद्धा पोलिसांनी मात्र या एफ-आय-आरच्या बद्दल अजिबात अनुकूलता दर्शवलेली नाही. आणि महाराष्ट्राचे पोलीस मग बिझी कशामध्ये आहेत? महाराष्ट्राचे पोलीस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेण्यामध्ये बिझी आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला मतदानापासून रोखण्यासाठी पोलिसांची धावाधाव चालू आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांची काय अवस्था झालेली आहे बघा. हे दोघे आज भाजपसोबत सत्तेत गेले होते, पण एका उपमुख्यमंत्र्याच्या निधनानंतर त्याच्या मृत्यूची एफ-आय-आर सुद्धा हा महाराष्ट्र दाखल करून घेत नाही चौकशीची. त्यांच्या पक्षाला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा पराभव झालेला आहे, याची सुद्धा साधी चर्चा करावीशी वाटत नाही. आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका एस-पीचं निलंबन करू शकत नाही आहेत. त्यांच्या पक्षाच्या एका मंत्र्याला पोलीस झटापट करतायत आणि ही परिस्थिती भाजपसोबत सत्तेत असतानाची आहे. आणि अजित पवारांच्या बाबतीत तर हे सगळं बजेट अधिवेशन संपलं. या संपूर्ण अधिवेशनामध्ये साधी चर्चासुद्धा करण्याइतपत वेळ या विधान भवनाला मिळाला नाही. दुसरीकडे कर्नाटकामध्ये शेवटी ही एफ-आय-आर जी आहे ती दाखल करावी लागलेली आहे. रोहित पवार हे केवळ राज्यातल्याच नव्हे, देशभरातल्या अनेक नेत्यांना दरम्यानच्या काळात भेटत होते. ते राहुल गांधींना भेटले, ते केजरीवालांना भेटले, ते AIADMKच्या लोकांना भेटले, अनेक लोकांना ते जाऊन भेटले. आणि त्यानंतर मग शेवटी ज्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं राज्य आहे त्या कर्नाटकमध्ये ही 0 एफ-आय-आर जी आहे ती दाखल झालेली आहे. आता मुद्दा, अजित पवार हे राजकीय नेते होते, रोहित पवार हे त्यांच्या घरातले व्यक्ती आहेत म्हणून ते मागणी करतायत म्हणून लगेच एफ-आय-आर दाखल व्हावी हा नाही आहे. प्रश्न हा आहे की अशा पद्धतीच्या अपघातानंतर परदेशामध्ये त्याची किती गांभीर्यानं दखल घेतली जाते आणि आपल्याकडं इतका मोठा अपघात होऊन सुद्धा त्याच्याबद्दलची इतकी उदासीनता का आहे? हा आहे कारण VSR कंपनीवरती आत्तापर्यंत कारवाई काय झाली आहे तर फक्त त्यांची 4 विमानं जी आहेत त्यांचं ऑपरेशन बंद केलं गेलेलं आहे. खरं तर ज्या त्रुटी DGCAला आढळलेल्या आहेत या विमान कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीमध्ये त्या केवळ त्या 4 विमानांच्या बाबतीत लागू होत नव्हत्या. तो त्या कंपनीच्या कार्यपद्धतीचा दोष आहे. तर मग सगळी विमानं बंद व्हायला पाहिजे होती, पण ती झालेली नाही आहेत. VSR कंपनीच्या मालकावरती आत्तापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. CBI चौकशीची मागणी करण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसांना निवेदन देत होते, पण त्याचं पुढं काहीही झालेलं नाही आहे. आणि कदाचित सरकारचा एक आविर्भाव असा असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये CID चौकशी होतीये आणि CID चौकशीनंतर एफ-आय-आर दाखल करेल, त्याच्या आधी अशी वैयक्तिक एफ-आय-आर करण्याची गरज नसेल, हा त्यांचा एक मुद्दा असू शकतो. पण लक्षात घ्या की मुळात जरी समजा आपण हे मान्य केलं एफ-आय-आरच्या बद्दल, तरी मग या कंपनीला आत्तापर्यंत तुम्ही काय काय धडा शिकवला? अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्यानंतर ज्या तातडीनं कारवाई व्हायला पाहिजे होती ती या सगळ्यामध्ये होताना का दिसत नाही आहे? प्रश्न विमान अपघाताचा आहे आणि लोकांच्या सुरक्षेचा आहे. लोकांच्या जीवाशी एखादी कंपनी खेळ करते तर तिला किती तातडीनं त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या पाहिजे होत्या. पण इथं मात्र VSR कंपनीवरती मेहरबानी दिसतीये आणि ती नक्कीच अक्षम्य आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पवारांच्या घरामध्ये 3 खासदार आहेत. शरद पवार स्वतः जे आत्ता पुन्हा राज्यसभेवरती गेले, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार, हे 3 खासदार आणि सोबत उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार, आमदार आहेत रोहित पवार. 5-5 व्यक्ती हे लोकप्रतिनिधी आहेत आणि एका घरामध्ये 3 खासदार आहेत. म्हणजे
देशामध्ये 8 राज्य अशी आहेत की ज्या राज्यांच्या पेक्षा जास्त खासदार हे एका घरामध्ये आहेत. मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्याच्यानंतर अरुणाचल, गोवा, मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय या 8 राज्यांना जितकी संख्या नाही आहे खासदारांची, तितके खासदार एका घरामध्ये असताना सुद्धा जर त्यांच्या घरातला व्यक्ती, आणि तो केवळ त्यांच्या घरातला व्यक्ती नाही आहे, या महाराष्ट्राचा नेता होता, त्याच्या संदर्भात न्याय देण्यासाठी ते कमी पडतायत का? कशासाठी विनवणी करावी लागते? संसदेचं अधिवेशन चालू आहे, यांच्यापैकी कुणीही हा प्रश्न संसदेमध्ये उपस्थित करू शकलं असतं, पण रोहित पवार इतक्या नेत्यांना भेटले, संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न निघाला नाही. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तर स्वतः अजित पवार तिथं काम करत होते, तिथं किमान चर्चासुद्धा होणं अपेक्षित होतं, सरकारचं काहीतरी निवेदन येणं अपेक्षित होतं की काय नेमकं या अपघाताचं घडलेलं आहे. 26 जानेवारीला ही घटना, 28 जानेवारीला ही घटना घडलेली आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे नेमकं. कारण एक लक्षात घ्या की या VSR कंपनीबद्दलचे जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न हे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलचे आहेत आणि त्याच्यावरती पुढं काहीही कारवाई झालेली नाही आहे. आता कर्नाटकमध्ये जी 0 FIR झालेली आहे, मुळात 0 FIRची संकल्पना ही विशेष करून लहान मुलांच्या वरचे अत्याचार आणि स्त्रियांवरचे जे अत्याचार असतात की जे कुठेही झाले समजा, तरीसुद्धा त्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तातडीनं तो गुन्हा दाखल व्हावा यासाठीचे आहे. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये याचा फायदा जो आहे तो इतर गोष्टींमध्ये सुद्धा घेता येतो. तर ही 0 FIR आता कर्नाटकमध्ये दाखल झालेली आहे. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी ही FIR लगेचच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना ट्रान्सफर पण केलेली आहे. आणि आता या सगळ्याबद्दल नेमका काय तपास पुढं महाराष्ट्र पोलीस करतायत हे आपल्याला बघावं लागेल. या FIR मध्ये म्हटलं काय आहे तर 28 जानेवारी 2026ला 8:43 ते 8:54 बॉम्बरडायर लिअरजेट या विमानाचा अपघात झाला. हे विमान VSR कंपनीचं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये 173(1) BNS कलमाच्या अंतर्गत ही FIR आपण दाखल करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जरी CID या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन करत असली तरी त्याच्यामध्ये क्रिमिनल अँगल जो आहे तो अजूनही विचारात घेतला जात नाहीये आणि म्हणून त्या क्रिमिनल अँगलचं इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये व्हावं ही मागणी रोहित पवारांनी या FIR मध्ये केलेली आहे. आणि त्या अर्थानं आता या FIR मधून खरोखर पुढं काही कारवाई होतीये का हे आपल्याला बघावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं मी जसं म्हटलं तसं की इतका मोठा विमान अपघात झाल्यानंतर काहीतरी धडा त्या विमान कंपनीला मिळायला पाहिजे होता, काहीतरी सुधारणा आपल्याकडे व्हायला पाहिजे होती. अहमदाबादमध्ये सुद्धा एअर इंडियाच्या विमानाचा इतका मोठा अपघात झाला, पण पुढं नेमकं काय झालं? आपण या सगळ्यामध्ये अशा गोष्टी एक आठवडाभरासाठी त्याची चर्चा करतो आणि नंतर विसरून जातो, असं व्हायला नको. यासाठी या सगळ्या प्रकरणातली उत्तरं सरकारनं देणं आवश्यक आहे. काल विधानसभेमध्ये ज्यावेळी रोहित पवारांनी हा मुद्दा मांडला त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले ते ऐका. आणि कर्नाटकमध्ये ही FIR दाखल होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं तुम्हाला शरमेचं वाटतंय का? त्याच्याबद्दल कमेंट देखील नक्की करा. ऐका रोहित पवार नेमकं काय म्हणाले. अध्यक्ष महोदय, काही लोक म्हणतात मी दिल्लीला कशाला गेलो. अध्यक्ष महोदय, इथं तर मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, सगळ्या नेत्यांना भेटलो. इथं मी माझा लक्षवेधी दिला होता, तो चर्चेत तिथे येत नव्हता. DGCAचा विषय दिल्लीचा, CBIचा विषय दिल्लीचा, त्यानंतर तुम्ही तिथं जो एव्हिएशन मंत्रालयाचा विषय दिल्लीचा, तिथं जाऊन काही नेत्यांना भेटणं हे अध्यक्ष महोदय माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. याच्यामध्ये राहुल गांधीजी जे या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना भेटलो. त्यांनी 45 मिनिटं या विषयामध्ये लक्ष घातलं, विषय समजून घेतला. आणि त्यांना जेव्हा कळालं की FIR केला जात नाही महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ते म्हटले हे होऊच शकत नाही, कारण का तो सगळ्यांचा अधिकार आहे. FIR हा 173च्या अंतर्गत झालाच पाहिजे. मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी एक स्टेटमेंट वापरलं. त्यांनी सांगितलं अशा राज्यात तुम्ही जावा जिथं खऱ्या अर्थाने न्याय दिला जाऊ शकतं. अध्यक्ष महोदय, त्यानंतर मी खरगे साहेबांना भेटलो, सोनिया गांधीजींना भेटलो, विविध इतर पक्षाच्या नेत्यांना भेटलो. सुप्रियाताईंनी या सगळ्या बैठकीसाठी अध्यक्ष महोदय तिथं मदत केली. दिल्लीमध्ये मनोज झा सरांनी विषय मांडला, अरविंद सावंत साहेबांनी मुद्दा मांडला, संजय राऊत साहेबांनी अध्यक्ष महोदय तिथं मुद्दा मांडला. सुप्रियाताई त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो विषय तिथं चर्चेना दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही. अध्यक्ष महोदय, इथं सुद्धा जर आपण बघितलं तर विजय वडेट्टीवारांनी मांडला, नाना पटोले साहेबांनी मांडला,
भास्कर जाधव साहेबांनी मांडला, अमित देशमुख साहेबांनी मांडला, विश्वजित भाऊंनी मांडला, त्याचबरोबर आमचे पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आक्रमक पद्धतीने, आवाज साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्याचबरोबर वरच्या हाऊसमध्ये अमोल मिटकरी, त्यांनी तर अक्षरशः फार मनापासून त्यांच्या पक्षाचे आमदार विरोध असताना सुद्धा ते लढत आहे या विषयाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेऊन. शशिकांत शिंदे साहेब तिथं बोलतायत, इथं काल नाना पटोले साहेब, नितीन राऊत साहेब, चेतन तुपे, खोसकर भाऊ असतील, दीपक केसरकर असतील, काशीनाथ भाऊ असतील, दाते, यांनी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय तिथं मांडला. आम्ही तिथं जातो, इकडं भेट तिकडं भेट, आमच्याबरोबर काय साधे कार्यकर्ते सुनील भुसारा, अतुल लोंढे, रवी वरपे, विकास लवांडे, फहाद अहमद, राजापूरकर, सुनील कांबळे, पंकज मोहट, पंकज बोराडे आणि सर्व पत्रकार, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही भांडण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ते FIR होणं असतं. शेवटच्या टप्प्यात अध्यक्ष महोदय तिथं आलेलो आहे. तुम्ही एवढं मनापासून माझे काही शब्द ऐकून घेत असाल ते त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, FIR का करावा लागतो? त्याच्याशिवाय आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही. काही लोक काय म्हणतात की बाबानो ते ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट म्हणजे कसं आहे, आपण मोटरसायकलवर चाललोय, मोटरसायकलवर चालताना आपण पडलो, डोक्याला लागलं, आपण मेलो. ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट काय असतो की तिथं लिहिलेलं असतं की मोटरसायकल चाललं, डोक्याला लागलं, डोक्याला लागल्यामुळे तो मेला. ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दादांचं पण काढण्यात आलंय की कुठं कुठं लागलं होतं, बगड्यांना छातीला काय लागलं होतं का, पाठीला काय लागलं होतं का, जळून मृत्यू झाला का, कसा झाला, हा ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट त्या ठिकाणी झाला. पण तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनला एका दिशेने घेऊन जायचं असेल, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला तुम्हाला FIR लागतो अध्यक्ष महोदय. हा काय मी म्हणतो असं नाही. BNS 173 आणि 74 अनुसार FIR नोंदवून घेणे हे अनिवार्य आहे BNS कायद्याच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही जर बघितलं, जर आपला 0 FIR करायचं असेल, कारण माझ्यावर टीका झाली, मी मुंबईत गेलो होतो. अहो 0 FIR करायसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता. मुंबईत का गेलो? का बारामतीत नको जायला, तिथं गोंधळ निर्माण होईल म्हणून इथं गेलो अध्यक्ष महोदय मुंबईत. तिथं गेल्यानंतर 0 FIRच्या अंतर्गत, आणि जेव्हा 2023ला BNS कायदा आला तिथं ते कंपल्सरी केलं गेलंय की कुठेही कुणी गेलं तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे, तो काय त्या ठिकाणी FIR नोंदवला गेला पाहिजे. तिथं बसलो असताना जेव्हा मी सगळ्या PI असेल, SHO असेल त्यांच्याशी चर्चा केली, तयार होते, प्रिंटिंगला घेतला होता माझा सगळा स्टेटमेंट आणि फक्त सही करायची. एक मोठा कुठला तरी अधिकारी आले आणि थांबून दिलं सगळं अध्यक्ष महोदय. का? कशासाठी? मग गेलो बारामतीला, ॲक्सिडेंट जिथं झाला तिथं तीच परिस्थिती, 4 तास बसलो, काय नाही झालं. मला कुणी सांगितलं जा CIDला, CIDकडे गेलो, CID पण तिथे FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुठं घ्यायला तयार नाही. आणि मग आम्ही जेव्हा बघितलं अध्यक्ष महोदय, घाटकोपरला 2019ला ॲक्सिडेंट झालाय, घाटकोपरला विमानाचा ॲक्सिडेंट, 6 लोक त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्युमुखी पडली अध्यक्ष महोदय. मग त्या बाबतीतला FIR होतो, पण दादांच्या बाबतीतला FIR होत नाही. का होत नाही अध्यक्ष महोदय? एक कुठला सत्तेतला नेता तिथं गेला, चांगली गोष्ट आहे, मदत केली बाहेर, पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांना सांगून हा FIR त्या बाबतीत 2019ला झाला त्या कंपनीच्या विरोधात, जी कुठली कंपनी असेल विमान चालक. पण दादांच्या बाबतीत दुर्दैव असं की हा FIR अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेला नाही. हा आपला अधिकार आहे. ललिता कुमारी विरुद्ध गव्हर्नमेंट उत्तर प्रदेश 2014 त्याच्या अंतर्गत सगळ्यांना तो अधिकार आहे. आणि काही लोक म्हणतात की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर, इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर तिथं कुठं FIR केला जात नाही. नाही अध्यक्ष महोदय, अमित कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्या अंतर्गत तो पण अधिकार आपल्याला आहे. पण अध्यक्ष महोदय काय करणार, महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट तिथं होत नाही.